नामे शंकर शंकरा सदा समकरा निसंग जो संगती पुण्यश्लोकीचा पुण्यनगरीचा मोती करा शोभतो ऐशा संतवरा सदा समकरा दांडेकरा वंदितो. ओम नमो ज्ञानेश्वरा सद्गुरु तुकया ज्ञानदीपा जेने धर्म जितविला चिबळे तो संभाजी जानन भाडे कावतरला जयाची आकुळी तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीतसो ऐसे नमन करुनी सकळा हरिकथा बोले बोबडिया बोला अज्ञानी मनोनी आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठाला विठाला योऽन्तः प्रविश्य मम वाच मिमां प्रसुप्ता संजीवयत्य किल शक्तिधर स्वधाम्नां अन्यांश्चास्तचरण श्रवणत्वगादे प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. आता हृदय हे आकुले सौफाडून या भले वरी बैसवो पाऊले श्री गुरूंची तेच नमस्कार होणे आता ना कळे ते कळे ना कळे ते कळे कळे ते ना कळे वळे ते ना वळे गुरुवी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतनोपी सेवे करता निवडलेला म्हणू आपण पण दिलेला अभंग श्री शांती ब्रह्म वारकरी संप्रदायाचं नाक आपल्या जिल्ह्याचं भूषण आणि विश्वानं ज्यांची आदरानं त्या ठिकाणी नोंद घ्यावी 36 वर्ष ज्यांच्या घरामध्ये देवानं बिनबोभाट काम करायचं अशा महान महात्म्याचा 5 चरणाचा आणि ना कळे ते कळे आशा आशयाचा अभंग आहे. विठाला गरमी जास्त आहे का मलाच गरम हो राहील. मग पोटमुळं बी थंडी वाजाईल मग गरम हो राहील घाम तर असा फुटला खाली बसायला काही वाटत नाही हो. आता मी लय वेळेस खाली बसलो काही वाटलं नाही खालून स्वर गेला चिंतन बरोबर नाही झालं खाली बसून. पण आता कळू राहिलं त्याचं चिंतन कहून चुकत होतं पानं चिटकून जात होती त्याची याय. आमच्या आदरणीय कुरेकर बाबा जेव्हा आम्ही क्लासमध्ये बसायचो मग ते परीक्षेला कीर्तन दिलेले असायचे मग ते याचे कीर्तन असायचे कशाचे प्रॅक्टिसचे कीर्तन. मग ते प्रॅक्टिसचे कीर्तन आमच्या एका गुरुबंधू करा आता फॉर्ममध्ये फेटा घेता ते दुसऱ्यानंच घालून द्यायचं सगळं तर काय बसत कशात मिळामिळ 2 तास बसवायचं ते बी 1.5 तास सांगून मोकळं व्हायचं. ते कीर्तनाला उभं राहिलं आता ते महाराजच बाबा असे येऊन बाबा असं पुढं जाऊन बसत नव्हते. मोठे माणसं त्यालाच मोठे म्हणायचं की आपण गेल्याच्या नंतर परिस्थिती पांगू नये हे ज्यांच्या लक्षात येतं त्याला मोठे माणसं म्हणायचं. काही काहीचं छातार काढूनच चालते. हो कुरेकर बाबा यायचे मग क्लासच्या बाहेर त्या 4 नंबरचा हॉल त्या हॉलच्या बाहेर कीर्तन हॉलच्या बाहेर बसायचे आणि बसलं का मग आम्ही विचारायचो बाबा बरं झालं का चांगलं झालं रे पण बहुतेक 2-3 पानं चिटकून गेले का नो. महाराज किती मोठा योगायोगी सहज शक्य नाही साहेब. एका कीर्तनकाराला आणायचं तर वाकून जातो माणूस एका गायकाला आणायचं तर वाकून जातो माणूस. पण हे सगळे हात जोडून तुमच्या गावात आली वारकरी संप्रदायाचं श्रेष्ठ वारकरी संप्रदाय काही साधा नाही साहेब. जर आम्ही घ्यायचं जर ठरवलं तर मग जर घ्यायचं ठरवलं तर पण जर द्यायचं ठरवलं तर आम्ही काय देऊ शकतो म्हणजे पौर्णिमेचा उत्सव देऊ शकतो आपण. एवढे महाराज लोक आपण बऱ्याच वेळेला मी विनोदानं ऐकलं कोणी 11,000 घेत असेल कोणी 10,000 घेत असेल. सांगू साहेब यांनी शिळ्या भाकरी खाऊन जे ज्ञान कमवलं ते पैशात मोजताच न येण्यासारखं काय सांगा. त्याची किंमत 11,000 5,000 अजिबात नाही. शिळ्या भाकरी खाऊन मिळवलेलं ज्ञान पैशात मोजता येत नाही. ते ज्ञान किती मोठं असावं महिन्यातून 1 दिवस माझ्या तालुक्यासाठी मोफत द्यावा हे ज्ञान इथं काय बोलावं. अगदी इतकं सुंदर नियोजन
समस्त सोनप्पा वाडीकर मंडळी, काय तो मंडप, काय तो सिस्टम, काय ते गायक वादक, एकदम खासच वातावरण. तुम्हाला आळंदी पंढरपूर बहुतेकांच्या नजरेत आली नसेल, पण तुम्हाला जर कोणी विचारलं आळंदी पंढरपूर कसं असतं, आजचा एक व्हिडिओ काढून ठेवा आणि आयुष्यभर सांगा आमच्या गावात एक दिवसाची आळंदी जमा झाली होती. हे वैभव फक्त वारकरीच निर्माण करू शकतात. हे वैभव फक्त हुशार लोक निर्माण करू शकतात. म्हणून फारसं बोलत नाही, मला अभंगाकडे सुद्धा पाहायचंय. म्हणून उत्तम असं नियोजन, सुंदर सगळे साऊंड सिस्टम, गायकवादक मंडळी, तालुक्यातील दिग्गज परमार्थातले भीष्माचार्य मंडळी. महाभारतात एकच भीष्माचार्य होती, पण इथं किती मला सांगता येणार नाही. त्यांच्या वजनाने आणि त्यांच्या ज्ञानाने त्यांनी ती स्टेप त्या ठिकाणी उभी केली. पण ते आज लहान होऊन आमच्या कीर्तनात बसतात. खरं सांगू का तुम्हाला, आम्ही उभं राहावं आणि यांनी बसावं असं आमच्या जीवनात काहीच नाही. पण कुठंतरी श्रीगुरूचे पाय दाबले असतील ती सेवा म्हणजे आजचं कीर्तन. श्रीगुरूच्या सेवेशिवाय नाही होऊ शकत महाराज. आणि आजचा अभंगच त्या बेसवर उभा आहे. विठाला 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 असा माझा अर्थ आहे. अभंगाचा अर्थ एकदा आपल्या डोळ्यासमोर ठेवून जातो. नाथ महाराजांचे अभंग आहेत ते. नाथ महाराजांचे अभंग इतके साधे आणि सरळ नाही महाराज, फार गोड बोलतात. ना कळे ते कळे, कळे ते ना कळे. नाथ महाराज सांगतात, जे कधीच कळत नाही ते सुद्धा कळतं, आणि आता लोक जे कळतं असं वाटतं ते अजून आपल्याला कळालंच नाही. ना कळे ते कळे, कळे ते ना कळे. पण हे जर कळून घ्यायचं असेल, ना वळे, आता इथं उलट करायचं, वळे तर ना वळे असं नाही म्हणायचं. ना वळे ते वळे विन गुरु. जे कधीच कळत नाही, जे कधीच वळलं नाही, कळणं वळणं वेगळं बरं का. आपल्याकडे एक म्हण आहे पहा, कळतं पण वळत नाही. म्हणून कळणं वेगळं, वळणं वेगळं. धाबा वेगळा आणि धाबा वेगळा. धाबा ढाबा कळतो का? धाबा कुणीकडं? धाबा जुना काळातला शब्द आहे. मातीचे लगते पत्राच्या वरती छापल्या जायचे आणि त्याचं स्लॅब म्हणून त्याचा उपयोग घेतला जायचा. त्याला काय म्हणायचं? धाबा. आणि नुसता शब्द बदलला, धाबा. आता तयारी चालू आहे. आता त्याचं विश्लेषण करणं म्हणजे इथं शोकांतिक आहे. विठाला शब्दा शब्दात किंमत आहे. ना वळे ते वळे गोविंद. ज्याच्या पाठीमाग गुरु आहे त्याला जे कळालं नाही तेही कळतं, जे कळालं ते त्याला न कळतं होतं, आणि ज्याच्यासाठी आयुष्यभर वळणं चालू होतं ते सुद्धा एका क्षणात त्याला वळतं गुरुविन. पहिल्या चरणाचा अर्थ. दुसऱ्या चरणाचा अर्थ महाराज उमजलं नाही काही. उमजन निर्गुणी पावले, सगुणी भजता, विकल्प धरिता जीवादळे. नाथ महाराज सांगतात, जे कळत नाही ते निर्गुण, आणि ते निर्गुण सगुणाची सेवा केली की आपोआप निर्गुणाला प्राप्त होते. निर्गुणी सगुणी भजता निर्गुणी पावले. आपोआप भजायचं कोणाला? सगुणाला. आणि मिळतं कोणाला? निर्गुणाला. एक जण म्हणला, महाराज हे जरा शास्त्राच्या विरोधात वाटतं. नाथ महाराज म्हणले, विकल्प धरिता जिव्हा झडे. 3 लोकांवर कधी संशय घ्यायचा नाही. शास्त्रावर घ्यायचा नाही, साधू संतांवर घ्यायचा नाही, आणि आपल्या बापावर घ्यायचा नाही. विठाला आणि आम्हाला जे कळायला लागलं ते साधूच्यामुळं. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, न्यामज तेथवारी. हो, हे साधूकडे केलेली मागणी आहे. का? कारण त्यांनी नेल्याशिवाय कळायचं नाही. तिसऱ्या चरणामध्ये नाथ महाराज दृष्टांत देतात. कळालं नाही सगुणाचं भजन निर्गुणाला कसं प्राप्त होतं. महाराज म्हणतात, संन्यासी बहुरूपी धरी संन्याशाचा वेश. बहुरूपी येतात गावात. बहुरूपी कळतं का? बहुरूपी ते एक कपडे काढतात आणि दुसरे घालतात, आणि गाव मागायला
सुरुवात करतात. जुन्या काळात यायचे पहा, जुन्या काळात बहुरूपी यायचे. त्याचं एका बहुरूप्याचं अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे. उठा की जी माय बाप कैसे लागले कैसे लागले यावरी चुकवाची खेप एवढे चुकवाची एक जागल्या नावाचं प्रकरण आहे नाथ महाराजांचं. हे नाथ महाराजांचं जे उलटे सुलटे अभंग हे तीनच लोकांचे, हे तीनच साधूचे अभंग आहे. एक तर मुक्ताबाईचा कुठं अभंग काय सांगावं तुम्हाला. अरे बाप, मी आता एक अभंग पाहिला, चिंता नाही केलं त्याच्यावर. नवरीच्या पोटी नवरा जन्मला. तुमच्याकडे 2 पोराचे लग्न होते का पोरीचे होते? 2 मुलांचे लग्न होते का 2 मुलींचे होते? साधा प्रश्न आहे एकदम. दोघायचंही होत नाही. एक वधू पाहिजे आणि एक वर पाहिजे. बरं, जो पती विवाहासाठी पसंत केला तो तिच्याच पोटी आलेला असतो का दुसऱ्याच्या पोटी आलेला असतो? म्हणूनच माझ्याकडे येले अभंगा. तुम्ही असं इतकं साधं नका समजू. ते होमजत नाही म्हणून तिकडे येले. तो पती दुसरीच्या पोटी येतो आणि हिचा पती होतो. पण मुक्ताबाई म्हणतात, काय सांगा, तो पतीच माझ्या जन्माला आला आणि मी त्याला जन्माला घातलं. एवढं करून नवरीने नवरा नवऱ्याने नवरी देखीलच नाही. सोहळा होतो सांगो काय. बोले महाराज कळालं नाही. मुक्ताई चांगया सांगत शेखुना. हो, हे लय अवघड आहे महाराज. म्हणून हे लवकर उमजत नाही. संन्यासानं बहुरूप्यानं संन्यासाचा वेश घेतला आणि माणसानं पैसे कोणाला दिले? कोणाला दिले? हा, बहुरूप्याला दिले. काही बी आता उगा कीर्तनात काही म्हणू नका, संन्यासालाच दिले तुम्ही. पण त्यानं माशा धावल्या नदी काठी जाऊन त्याला आपण काय करणार? कारण ते कोण होत? तो संन्यासी नव्हता, बहुरूपी होता. पण लोकांनी त्याला संन्यासी समजलं. काय दिला? पैसा. मग तो संन्यासाला मिळाला का बहुरूप्याला मिळाला? अहो, तो बहुरूप्याला मिळाला. त्यानं पांढरे हे बाकीचे कपडे काढून टाकले, भगवान पांढरे घातले आणि पैसा घेऊन गेला देव. पाप कोणाला लागलं? मग जर सगुणाचं भजन केलं आणि जर निर्गुणापर्यंत पोहोचायचं तर पुण्य कोणाला लागल? नाही उमजणार तुम्हाला. आकडे टाकत राहा. निर्गुणाचं भजन करत करत निर्गुणाचं भजन करायची गरजच पडली नाही. जसं बहुरूपी संन्यासाचा वेश घेतो, संन्यासाला लोक पैसे देतात आणि ते आपोआप बहुरूप्याला मिळतात. नाथ महाराज सांगतात, आम्ही सगुणाचं भजन केलं, निर्गुणी सगुणी भजता पैसा पावे. सगुणी भजन सगुणाचं केलं पण प्राप्त कोण झाला? एकची गोंगडी पांघरू हारी, एकची गोंगडी पांघरू हारी. एकची गोंगडी पांघरू हारी, एकची गोंगडी पांघरू हारी. जाऊ दे तुरी, तुकोबारांनी भजन पांडुरंगाचं केलं का निर्गुणाचं केलं? तुकोबारांनी भजन पांडुरंगाचंच केलं
पण परिणाम असा झाला, रंगला या रंगे तुका विठ्ठल सर्वांगे, विठ्ठल सर्वांगे तुका विठ्ठल सर्वांगे, रंगला रंगे तुका विठ्ठल सर्वांगी, तुका विठ्ठल सर्वांगी, तुका विठ्ठल सर्वांगी. म्हणे रामेश्वर भक्त तुझ्या तुका विष्णू नाही तुझ्या, नाही तुझ्या विष्णू नाही तुझा, म्हणे रामेश्वर भक्त तुझ्या तुका विष्णू नाही तुझा, तुका विष्णू नाही तुझा, तुका विष्णू नाही तुझा. अवतार पांडुरंग नाव ठेविले ध्यानी, ठेविले ध्यानी नाव ठेविले ध्यानी. अवतार राम ठेविले ध्यानी, नाव ठेविले ध्यानी, नाव ठेविले ध्यानी. तुका काचा येवर आणू रे तुझ्या तोकडा, आणू रे तुझ्या तोकडा, तुका आमरेनो या डोंगरा तुका आकाश देवना, तुका आकाश देवना, तुका आकाश देवना. असे 27 प्रमाण आहे. साधू हे साधू संत सगळे निर्गुणाच्या पदाला प्राप्त झाले. तुकोबारांचं चिंतन शेवटच्या निर्याणीच्या अभंगामध्ये तुकोबारांचे काही अभंग आहे पहा. हरी भजनी हे ढवळीले, चुकविला लाग कडी काळाचा, आसो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा. ही निर्गुण स्थिती आहे का सगुण स्थिती आहे? तुम्ही काही डोकं नाकलो जास्त आज. हो, कारण आता मी तुमच्यासारखं बोलायला गेलो तर ही इकडची पट्टा नाराज होईल, आम्ही तर तिकडच्या सारखं बोलायला गेलो की इकडचा पट्टा नाराज होईल. मग मला आता बांधाऱ्यावर भरून भाकरी सोड नाही. आता थोडंसं तुम्ही ॲडजस्ट करा, थोडं मी ॲडजस्ट करतो. विठाला विठाला नाथ महाराजांना एक जण उठला, म्हणला महाराज काय बोलता तुम्ही, कळत नाही. निर्गुण सगुण संन्यासी बहुरूपी, बहुरूपीला दिलं संन्यासाला मिळालं, संन्यासाला नाही बहुरूपीला नेमकं काय? महाराज म्हणले मला बी लय उशिरा कळलं. अद्वैताचा खेळ दिसे अगुणी दिसे गुणी, पण मला कधी कळालं एका जनार्दनी. जनार्दन महाराजांनी एकनाथांवर कृपा केली म्हणून एका जनार्दनी ओळख केली. विठाला आता झाल्या एवढ्याच्या कुस्त्या, आता कंबर बांधून खाली जायचं. आता भावार्थ आहे का? किती किचकट अभंग आहे महाराज, कसा कसा मेळ लावायचा ते याचं कारण आहे साहेब. माऊली ज्ञानोबा आहे, जगद्गुरु तुकोबा आहे, या सगळ्यांचा अनुभव एकच सांगतो. मला असं वाटतं नाथ महाराज सांगतात, ज्याच्या शिरावर सद्गुरु कृपा आहे. नामदेव महाराज फार गोड बोलतात, हे सहज सहज शक्य नाही एवढं कुठाने करणं. नामदेव महाराज सांगतात, ज्याच्या पाठीवर श्रीगुरूचा हात आहे तोच हे विवेचन करू शकतो. नामदेव महाराजांचं प्रमाण आठवणा मला. ज्यानं श्रीगुरूची सेवा केली म्हणजे नाथ महाराज असतील, ज्ञानोबाराय असतील, एवढ्या किचकट प्रसंगाला हात घालणं साध्या सुध्या माणसाचं काम नाही. आणि नाथ महाराज काही संत आहेत, दिसायला संत आहेत, पण हे संत फक्त दिसायला आहेत. जर प्रामुख्यानं पाहायला गेलं, जर प्रमुख तत्व त्यांच्यातलं पाहिलं तर भानुदासाचे कुळे महाविष्णूचा अवतार. भानुदासाचे कुळे महाविष्णूचा अवतार. भानुदासाचे कुळे महाविष्णूचा अवतार. भानुदासाचे कुळे महाविष्णूचा अवतार. हे क्षेत्र प्रतिष्ठान वस्ती गोदावरी तीर. क्षेत्र प्रतिष्ठान वस्ती गोदावरी तीर. गोदावरी तीर. क्षेत्र प्रतिष्ठान वस्ती गोदावरी तीर. भगवानची माझ्या एकनाथा, भगवानची माझ्या एकनाथा, भगवानची माझ्या एकनाथा, भगवानची माझ्या एकनाथा. महाराज उमजत नाही, कारण सांगितलेले शब्द साध्या माणसाचे नाही. साधारण माणूस बोलला की कळतं, पण एखादी MA डॉक्टर बोलला, BA डॉक्टर बोलला तर ते रुग्णासमोर बोलत असतात की याचं काही खरं नाही, पण ते नुसतंच त्याच्या तोंडाकडे पाहतात, काहीतरी बोलू राहिले, पण काय बोलू राहिले हे कळतं का? हे कळत नाही. कारण जे कळायच्या अवस्थेत आहे
ते 10-3दा नापास व्हायले आणि जे बोलू राहिले त्यांनी डॉक्टरेट प्राप्त केलेली, मग डॉक्टरेट केलेली प्राप्त केलेली साध्यांना शब्द कळत नाही. तर महाराज ज्यांनी जगाचा त्याग केला, संसारामध्ये बळबटलेल्या माणसांना याचे अर्थ लागतील कसं? इतकं सोपं नाही ना महाराज. मग ही भाषा कोणती? तर 2 मिनिटात याचा उलगडा करून जातो. याला कूट भाषा असं म्हणतात. कूट भाषा म्हणजे 2 मिनिटात सांगतो. नेहमीचे सर्वस्वत दृष्टांत आहे, फक्त 2 मिनिटात सांगतो. एकाकडे हुंद घोडं होतं, 52 कशी घोडं, आणि त्याला काहीतरी काम पडलं, संभाजीनगरला जायचं. ते इतका जीव होता महाराज त्या घोड्यामध्ये, त्या घोड्यात इतका जीव होता, त्यानं एक माणूस ठेवला स्पेशल, आणि त्या माणसाला सांगितलं, बघ मी 3-4 दिवस चाललो, घोड्याला खराडा वेळेवर कर आणि वेळेवर पाणी दाखव, एवढंच काम तो, तुला 1000 रुपये रोज. त्यानं 2-3 दिवस त्यानं खराडा केला, त्यानं त्या सांगितलेलं काम केलं. 4थ्या दिवशी मालक आला. तर घोड्याच्या तोंडातून फेस पडत होता. मालकानं त्या सेवकाला बोलवलं, मूर्खा तुला काही अक्कल आहे? आज फेसकाच काय पडतो याच्या तोंडातून? सांगितलं, बाबा हे 4 दिवसाचं पाणीच नाही पिलं. अरे मी तुला सांगितलं होतं ना की लक्ष करून पाणी दाखव. ते म्हणे कोण म्हणतं नाही दाखवलं? त्याला 4 दिवस 8 वेळेस पाणी दाखवलं. आले तुम्ही आता थोडे अजून थोडं जवळ. कोण म्हणतं सांगितलं दाखवलं नाही? 8 वेळेस पाणी दाखवलं, पण महाराज ते गज पाण्याकडे वळे, पण मी जाऊ दिलं नाही. काऊन? सांगेल काय होतं? दाखवायचं. फादर सांगेल होतं का? यालाच कुठ प्रकरण म्हणायचं. शब्द एक आणि अर्थ 2. आता पटकन सांगतो, माझ्याकडे वेळ बी नाही, पण आता अभंग किचकट आहे, तुमच्या डोक्यात घुसण्यासाठी नाईलाजाने मला थोडं तिकडे जावं लागणार आहे. माझं असं कीर्तन चालू होतं. चालू कीर्तनामध्ये अशी एक व्यक्ती मंडपाच्या पाठीमागून चालली. बाजाराचा दिवस होता. बाजाराचा दिवस लय खास बरं आपल्या भागात. हो, हुशार माणसानं शेवटच्या गाडीने यायचं नाही बाजाराच्या दिवशी, अजिबात नाही. महाराज लोकांनी तर चुकून येऊ नये. बाजाराचा दिवस, आणि जे मंडपाच्या पाठीमागून गेलं त्यानं शेवटचा बाजार जरा जास्त केलेला होता. शेवटचा बाजार काही तिथं करेल होता आणि काही संघ आणला होता. मी उघडपणे बोलणार नाही. आणि ते घरात पाय दारात पाय कीर्तने म्हणून स्त्रीला, त्या महिलेला, त्या लक्ष्मीला कीर्तने लिहायचं होतं. तिनं काय केलं, पटकन कुलप लावायचं. तर तेवढ्यामध्ये हा मालक दिसला, पती दिसला. आता पती कसा का असाना, किती का व्यसनी असाना, तो पत्नीचा कोण आहे? देव आहे का नाही? तो कसा का असाना, तो कसा आहे? तो देवच आहे. भैरवनाथ नसला पाहिजे फक्त देव. भैरवनाथ उज्जैनला गेलते कधी? हो काका, उज्जैनला गेलते कधी? महाकालेश्वराचं दर्शन घेतलं की काळ भैरवाकडे जावं लागतं, आणि काळ भैरवाकडे गेलं की त्याला प्रसाद न्यावा लागतो. हुशार लोक आहे, त्याला माहिती आहे. एक जण तर मला म्हणे प्रसाद घ्या, मला मारतो का येण्यासारखं काय करतो? प्रसाद म्हणजे कळलं तुम्हाला? त्यानं तोच प्रसाद गेला होता 2दा. घरात पाय दारात पाय. आता तिला वाटलं आपला मालक आला, तिनं पटकन कुलप उघडली, स्वयंपाक घरात गेली, पटकन ताट वाढायचं. समोर त्या देवळीमध्ये हिच्चू दिसला. बाप रे म्हणला, चिंचू. हिच्चू म्हणायचं होतं तिला. ते साप दिसल्यावर साप म्हणत नाही महाराज, बापच म्हणतो माणूस. ते चप्पल आणा, बूट आणा, हे नेमकंच ऐकून जायला होतं. मी कीर्तनात सांगेल होतं सापाती देवी, विंचवाती वगैरे वगैरे सगळीकडे देवी बघ. ते गेलं तेव्हा नुसतेच कीर्तन ऐकते, घेते काय कीर्तनातून. तर काय झालं, मी येतानाच ऐकलं मी महाराजचं. सगळ्या जीवामध्ये काय देव म्हणे. मग काय करायचं? कुंकाच करा डान म्हणे. कशाला? तुला कळत म्हण काही? देव आपल्या घरात आला, कुकू लावायला नको. त्याने कुकू आणलं, हातात दिलं आणि सांगितलं म्हणे येड्यासारखं करू नका, देवात काही कुकू लावणार जाऊ नका तुम्ही. देव कळाला ना तुम्हाला? हा, इच्छू होता.
पाणी आणलं त्यानं ते बोट केलं, गण लावायला गेलं ते पुढं. गण लावायला गेलं तर ते गण तोंडाला लावतात कपाळाला. आता ते देवाचं कपाळ कोण पाहिलं का? त्याला कपाळच नाही ना, बिगर कपाळाच आहे ते. मग घरकी खेतीची असं उचललं, पाठीवर टेकवलं. कासवाच्या नाही लावत का आपण, तसं पाठीवर लावलं. देवानं विचार केला, आपण बी काहीतरी द्यायला पाहिजे. महाराज लोकांच्या पाया पडले आशीर्वाद देतात, मग आपण काय द्यावं बुवा? तेव्हा काय साखर कारखान्याचा चेअरमन थोडीच होता क्विंटलभर साखर द्यायला. घरची घेतली चिंताबाद असं जे टेकवलं त्या पाठीवर सोड. जसं उचललं महाराष्ट्रानं दणका दणका दिला. आ बाबा बाबा, आ बाबा बाबा, विठ्ठलाला, आ बाबा बाबा, विठ्ठलाला. विंचू दणका दिला, मोठ्यानं आवडलं. बाई बिचारी पतिव्रता होती. बाई तुम्हाला कळत नाही, आम्ही सांगितलं तुम्ही ऐकत नाही, द्या सोडून, आता सगळं सोडा, पहिले दवाखान्यात चाला. ते दवाखान्यात गेला चोलीत, ज्यानं सांगितलं विंचवते त्याच्याकडे चाल. ते कीर्तन झाल्यावर थांबत नाही. ते असं कीर्तनात आलं महाराज, माझ्या कीर्तनात आलं, ते मला लई बोललं, पण मी सोडून द्या आता, ते मधलं एवढं सांगत नाही. मग मी त्याला सांगितलंय पाहिजे, माझे काही चूक नाही त्याच्यात. सापात विंचवा देवच आहे, पण तो पुढचं ऐकलं नाही. अध्यात्मविद्या विद्यानाम 10व्या अध्यायामध्ये मला असं वाटतं 10व्या किंवा 12व्या क्रमांकाचा श्लोक असायला पाहिजे. अध्यात्मविद्या ही सगळ्या विद्यांची शिरोमणी सांगितलेली कृष्णाने. मग जर अध्यात्मविद्या ही सगळ्या विद्येची शिरोमणी असेल तर ते असं अर्धवट ऐकून जमन का? आणि अर्धवट ऐकलं की घोटाळा होत असतो. जयेंद्राच्या हाताखालून, जयेंद्राच्या हातून अर्जुनाचा मुलगा गेला, काय नाव त्याचं? अभिमन्यू. उत्तरेच्या गर्भात होता. चक्रव्यूहात जायचं कसं हे ऐकलं, पण महात्मा आला म्हणून पाणी आणायला गेली आणि बाहेर कसं याचं हे आणाय विसरली ऐकायचं. परिणाम त्याला मरावं लागलं. अर्धवट ज्ञान धोक्याचं आहे. त्याला म्हणत पुढचं ऐकलं नाही. वंदावे दुरून सापात, विंचवात, नागात, चित्यात, वाघात, कोल्यात देवच आहे, पण किती लांबून? वंदावे दुरून. वाघात देवे. आणि तुम्हाला जर फाट्यावर दिसला, तुम्ही गावात याल, चला चला चला, वाघ आला का तिकडून तिकडच दुरून. त्यांना सांगितलं, मग ते दवाखान्यात गेलं. जाय मुलं दवाखान्यात गेलं, त्याला अँटीपॉयझनचं इंजेक्शन दिलं, त्याला काही गोळ्या दिल्या. ते हुशार होतं डॉक्टरांनी सांगितलं, बाय हे 24 तास आग मारत असतं, तू घरी गेला या गोळ्या घे आणि जिथे इच्छू चावला ना हे तिथं मलम लाव. तुम्ही आकडे टाकत राहा, बाकी लागण लाईट तुमची. ते घरी गेलं महाराज, लय हुशार होतं महाराज. ते घरी गेलं तर ते गोळ्या घेतल्या आणि स्वयंपाकघरात गेलं. याला इच्छू स्वयंपाकघरात चावला होता. स्वयंपाकघरात गेलं, मलम घेतला हातात आणि जिथे इच्छू चावेल होता का भिताडाला, त्या भिताडाला मलम चोपडायला लागले. मी तिथंच होतो तेव्हा अण्णा. तर मला येडाय करतो, भिजेला घेऊन मलम चोपडतो. ते म्हणतो बावळा का झाला काय? आम्ही डॉक्टरांना काय सांगितलं, जिथं इच्छू चावला किती बाटल्या लावसाल. शब्द एक, अर्थ दोन. हा झाला लक्षार्थ, हा झाला वाच्यार्थ. त्याच्यातला लक्षार्थ घ्यावा लागेल. बोटाला जिथं चावला तिथं औषध लावावं लागेल.
म्हणजे शांती मिळेल. तसं नाथ महाराज जरी आचकट विचकट शब्दामध्ये अभंग मांडत असतील, त्याचा वाच्यार्थानं जर आयुष्यभर विचार केला तर ते समजणार नाही. मग त्याच्या लक्षार्थानं विचार करावा लागेल. याला म्हणायचं कुटाबंध. विडाला असे बरेच अभंग आहे महाराज. वरल्या आळीला तुम्ही सावध राहा रे, वरल्या आळीला पाटील बुवाला मग लागो निसरी पाटील बुवाला. ए चिठ्ठी येईल बा मग पडेल ठावे. ओ पिंगळा माधवारी बोली बोलतो देखा पिंगळा माधवारी. जरा चिंतन करा बरं. तुमच्या गावाला आळ्या किती? आळ्या बोंडाळ्याच माहिती आपल्याला फक्त. कशाच्या आळ्या? कुठल्या आळ्या? आणि त्या बोंडाळ्या जर अभंग सांगायच्या असतील तर मोक्ष मिळेल कसा? बोंडाळ्याने सांगेल 3 आळ्या सांगेल. तुमच्या सोनपवाडीला 3 आळ्या आहे. खालची, मधली, कळाल तुम्हाला बी आता वरची. सावध कोण व्हायचं? वर चाळीनं. खालचे नाही वाहिले तरी चालते. नाथ महाराज म्हणते कोण सावध व्हायचं? वर चाळीनं. आणि वर चाळीनं सावध व्हायला तरच गावाचं चांगलं आहे. नाही तर वरची आळी चूक करते ना अख्खं गाव मार खात. हो ना. खालची आळी, मधली आळी, वरची आळी. वरच्या आळीमध्ये सगळ्याचा मालक बसलेला आहे. मनाजी पाटील देह गावीचा, मनाजी पाटील देह गावीचा, मनाजी पाटील देह गावीचा, मनाजी पाटील देह गावीचा. वरच्या आळीला म्हणजे मनाजी नावाची पाटलाची वरची आळी. आणि मनानं जर अख्खं गाव सांभाळलं तर या गावाची माती होऊ शकत नाही. चप्पल मनानं चोरली का पायानं चोरली? इमानदारीनं सांगा. घातली कोण? मनाचा काय संबंध आहे तिथं? काय बी मनानं चोरली साहेब. कीर्तन झालं, बाहेर पडले, चप्पल घातली. पाय इतका इमानदार आहे आप्पा, पाय इतका इमानदार आहे. पायाने हेड ऑफिसला फोन केला, मालक ही आपली दिसत नाही. मालक म्हणले खरंच? मग त्याच्याकडे बरेच लोक आहे, 10 लोक कामाला आहे त्याच्याकडे. त्याने त्याच्यापैकी एकाला सांगितलं, त्याचं नाव नेत्र चक्षु, डोळे. डोळ्याला सांगितलं ताई साहेब पहा बरं जरा. मग ताई साहेबांनी खाली वाकून पाहिलं. ते म्हणे मालक पाय म्हणतो ते बरोबर आहे, आपली नाही. मन म्हणला आपली चांगली होती का ही चांगली? ती म्हणली मालक आपली आता बदलावाची होती, कालच्याच बाजारातली दिसू राहिली. मग मनानं सांगितलंय पाय इकडे तिकडे पाय, कोणी पाहत असेल तर काढ, नाही तर हा पुढच्या पौर्णिमेला. वरच्या आळीनं पाप केलं, मनानं करून घेतलं. आणि दुसऱ्या दिवशी ती त्याच्या चुलत्याची निघली. चुलता बेजारात चप्पल पाहू. आणि सकाळी पुतण्याच्या दारात चप्पल दिसली. एक तर पहिलेच बांधा येऊन लागेल होत. आणि चप्पल त्याच्या दरवाज्यात दिसल्या. मग काय टाळ विना पकवाज भजन, हा नुसती कुटाकुटी बिघड पकवाजाची. असा आणला पाठ लाल झाली, पोटव्यात गोळे आले. चोरी कोणा केली? वर चाळीतल्या लोकांना. आणि लाल कोण झालं?
याला म्हणायचं लक्षार्थ. विठाला 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 आपल्याला सोडायचे. चला मग महाराज आता हे कळलं तुम्हाला नेमकं वाच्यार्थ काय आणि लक्षार्थ काय. मग या अभंगात नेमकं काय तर तेच आपल्याला पाहायचंय. म्हणा पहिलं चरण. ना कळते काळे कळते ना कळे 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 गुरु बिना हरिमुखी गाता हरिमुखे काय परिस्थिती आली असेल की नाथ महाराजांना एवढं किचकट लिहावं लागलं असेल याचं कारण असेल. याच्या पाठीमागचा अभंग पहा. आनंदपदी जया म्हणती आहे सत्पद ते ब्रह्म चितपद ते माया आणि आनंदपदी जया म्हणती आहे. बाकीचे लोक म्हणे महाराज हे काही उमजलं नाही. उमजन कसं? सत्पद कशाला म्हणायचं, चितपद कशाला म्हणायचं, तोमपद कशाला म्हणायचं याचा मेळच नाही महाराज आपला. आपण पाठाला बी गेलो होतो मोबाईल खेळत होतो. पाठाला बी गेलो होतो मोबाईल खेळत होतो. मग आज इथं कस काय कुठंतरी त्याची सेवा केली म्हणून इथे नाही तर ज्ञानाचा ना आपला काही पत्ता नाही. भांडारकर कोणत्या चटणी संघ खात्यात माहिती तुम्हाला? भांडारकर पंचदशी. मला एक जण म्हण महाराज पंचदशीचे 10 अध्याय. मला कस काय म्हणजे पंचदशी म्हणलं. मग तसं म्हणलं तर ते म्हणे महाराज मी फार विद्वान आहे. म्हणलं कसं काय? ते म्हणे मला तुम्ही नाव सांगा मी तुम्हाला त्याचा अर्थ सांगतो. मला सांग नागपूरचं. ते म्हणे नागाचा पोर म्हणून नागपूर. असं जमत नसतं ते. त्याच्यासाठी घासावं लागत असतं. मग आता हे घासायचं. सत्पद ते ब्रह्म चितपद ते माया सगळा अभंग सांगितला आणि शेवट नाथांच्या लक्षात आलं. हे कळालं का नाही कळालं म्हणून एकाला विचारलं महाराज तुम्ही जे माग काय म्हणले ते उमजलंच नाही हो. मग नाथ महाराजांनी सांगितलं तुला ते उमजावंसं वाटतं का? तुला ते प्राप्त व्हावंसं वाटतं का? मग तू फक्त एक कर. वळे ते ना वळे गुरु बिना वळे ना वळे गुरु बिना वळे ना वळे गुरु बिना वळे ना वळे. आता मागचा अर्थ जे कळालं नाही ते जर तुला कळून घ्यायचं असेल तर तुला एक करावं लागेल. तुला श्रीगुरूची काय करावं लागेल? ज्ञानोबारायांचं अशा अनेक ओव्या आहे महाराज. मी काय होईल? ज्ञानोबाराय म्हणतात मी गुरुची चप्पल सुद्धा होईल. ज्ञानोबाराय म्हणतात मी गुरुचा सदरा सुद्धा होईल. ज्ञानोबाराय म्हणतात मी गुरुचा केस विंचरण्याचा कंगवा सुद्धा होईल. पण गुरुचाच होईल हे महत्वाचं आहे. आमच्याकडे पैशाची लाचारी, साधूकडे पैशाची लाचारी नाही. म्हणून जगात जर मोठं व्हायचं असेल तर तुम्हाला साधूचं ऐकावं लागेल, संतांचं ऐकावं लागेल. एक जण मध्येच म्हणला महाराज नेमके कोणते साधू? पांढऱ्या माळीवाले, लाल माळीवाले, भोरक्या माळीवाले, नेमके साधू कोणते? तर हे साधू नाही महाराज, हे संधी साधू आहे. मग साधू कोण आहे? ऐका, माझ्याकडे 2-5 संतांची यादी. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली सावता महाराज, संता देवा बाजे एकनाथ महाराज. ज्ञानोबा माऊली सावता महाराज,
एकनाथ ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली ओ धर्मोबा माऊली ऐका, कोणत्या गुरुला शरण जायचं, कोणत्या साधूला शरण जायचं, तुमच्या जे आठवणीत येत असेल त्या साधूला सोबत जा, त्या साधूच्या संगती म्हणून मार्गगती आणि मग आकडावा श्रीपती येणे पंथे नाकाळेचे मग कोणाला जायचं महाराज सांगा ना जरा 2-4 साधूचे नाव. आणि असं आहे जे भक्त चरित्राचे प्रशंसित नाथ महाराज हे भक्त आहेत आणि भक्ताने भक्ताचं केलेलं वर्णन हे देवाला सुद्धा आवडतं. आपण भक्ताचे नाव घेतले पाहिजे. कोणत्या साधूला शरण जायचं ऐका. कान्हो पात्र खोदो पिंजारी तो दातो भजनिया भेदो हरीच्या पायी हो मैराळ जनक कोण कुळ महिमान तयाचे काय सांगो कोण कुळ महिमान ऐका साधूचे नाव ऐका. वैश तुळाधार गोरा तो कुंभार धागाचा मार रोहिदास वैश तुला धार गोरा कुंभार धागाचा रोहिदास. हे जे साधूचे नाव सांगितले ना तुम्ही हे सगळे ज्या बऱ्या कुळातले शेली माळी सारी कोळी कुंभार हे काही करते. पण वारकरी संप्रदायाचं आम्हाला एवढं पटलं म्हणले का तुमच्या भेद आहे. त्याला मला नाही रे मला तर अजून काही आठवलं नाही भेद आहे म्हणून. ते म्हणले महाराज ऐका खालच्या जातीतलं आहे कधी संत तुमच्याकडे. त्याला मला येण्या तुला माहीतच नाही. देवाच्या जगाच्या मालकाचं दर्शन घ्यायला गेलं की पहिले शिंप्याचं यावं लागतं. नामदेव पाहिजे. पांडुरंगाचं दर्शन झालं की बाहेर यायचं आणि एका हरिजनाचं दर्शन घ्यायचं. त्याचं नाव चोखोबा. चोखा मेळा बंका जातीचे महार त्याची सर्वेश्वर चोखा मेळा बंका जातीचे महार त्याची सर्वेश्वर. ऐका एक जण मला म्हणे महाराज हे मग हिंदूच आहेत हे हिंदूच आहे. आता सध्याची परिस्थिती पण आता हिंदू मुस्लिम जास्त पेटलेलं आहे. बहुतेक वारकरी संप्रदायात मुस्लिम संत नाहीत का नो. त्याला मला येडा येतो. दुसरी मालिका उघड आणि दुसऱ्या मालिकेतला पहिला अभंग उघड. कबीर मोमिना लतीफा मुसलमान शेराना विदान दास कबीर मोमिना लतीफा मुसलमान शेराना विदान हे झाले महाराज. हे झाले उत्तर भारतातले. उत्तर भारतातले अजून एक संत आहे मुस्लिम पण आपल्याला माहित नाही. खोदू पिंजारी आणि दादू पिंजारी मुस्लिम संत आहे. पण यांचंही भजन केलं की जे नाही कळणार ते सुद्धा कळेल. अजून कोणाचं मुक्ताबाई मुक्ताबाई आद्यत्रय जननी मुक्ताबाई. ओ मुक्ताबाई मुक्ताबाई आद्यत्रय जननी मुक्ताबाई. ओ उद्धव असुर व्यासांबा ऋषी. आता दुसरा बघ बाई नारदासी गौरवीन व्यासांबरोधे बाई नारदासी गौरवीन. जनी कोण तिचा
तुझा भाव जेरी पंढरी ये सरे राम राम याची तणी कोण तिचा भावेली पंढरी ज्ञानोबा हो ज्ञानोबा मान ज्ञानोबा ज्ञानोबा हरी तुकाराम ज्ञानोबा हरी तुकाराम ज्ञानोबा हरी तुकाराम ज्ञानोबा हरी तुकाराम असे 7 अभंग आहे ज्याच्यामध्ये संताचे नाव आणि चरित्र आलेले. मला कथा द्या. कमी लोकांना ऐकलं ते त्याला सांगणं होतं माझं. जाऊ द्या. कोणाला गुरु करायचं हे महत्वाचं आहे, कारण त्या गुरुला अगोदर कळालेलं पाहिजे जे आपल्याला कळून द्यायचंय. इतकं सोपं आहे कळून देणं. काय कळालं नाही महाराज, आता या. ना कळे ते कळे, इथं या. आता गुरुची सेवा करावं लागेल हे पहिल्यांदा लक्षात ठेवा. मग ना कळे ते कळे. काय कळतं 2 मिनिटात सांगतो. ज्याच्या सत्तेने हे सगळं चालतं आपल्याला अजून तोच कळाला नाही आणि तोच कळवून देण्यासाठी साधू आहे. विडाला विडाला सांगतो. नामदेव महाराज आता किती सांगा. नामदेव महाराज पूजे ते हे घेऊन गेले नैवेद्य दुधन भाताचा. दुधात भातान नैवेद्य घेऊन गेले आणि काय नवल पहिल्याच दणक्यामध्ये देवान नैवेद्य खाल्ला. आता खाल्ला का खाऊ घातला प्रमाणाची अपेक्षा नाही. नैवेद्य हातीचा मूर्ती जे खाल्ला का खाऊ घातला, खाऊ घातला. आपल्याकडून खातो का? तुळशीच्या पुढे नैवेद्य ठेवला तुम्ही खाल्ला देवानं. मग देवपूजे पुढचा खाल्ला का? मग विचार करा बरं खाल्ला तर काय होईल. आमचे गुरुबाबे म्हणायचे देव खात नाही तेच बरं आहे ना. राशन कार्डात नाव घातली असते तिचे असते मना देव बी जेव टाक ना बरं आहे देव खात नाही ते. पण नामदेव महाराजांनी देव जेव घातला आणि साधा नाही जेव घातला, मस्तक फोडलं. देव म्हणे हे पोरग जर मेलं तर लोक मला पंढरपुरातून उचलतील. तसेच भलते लफडे चालू आहे देवाच्या पाठीमागे. आणि हे पोरग जर मेलं तर उगा आपल्या त्याच्यापेक्षा ते खाल्लेलं खाऊ घातलं. पण हे पाहिलं नाही कोणी. आणि जे पाहिलेलं नसतं बहुतेक लोक ते मान्य करत नसतं. हा बाधित सिद्धांत. बाहेर निघले आईकडे गेले ना आईनं पाहिल्या तर पहिले 2 कानाखाली लावल्या. अरे तुला भूक लागली होती तर मी घरी दिला असताना नैवेद्य कशाला खाल्ला. ते म्हणे आई द्याला देवाला जेवायला देव जेवला मला कशाला मार घेणं देणं. कोण म्हणतो देव जेवला. या डोळ्याने पाहिला, या डोळ्याने पाहिला. देव जेवला देव जेवला देव जेवला देव जेवला देव देवला देव देवला देव देवला. देव जेवला मी डोळ्यानं पाहिलं, मान्य केलं नाही. दामाची शेती गेली वगैरे बराच कारभार. मग कळालं याच्यासोबत कोण आहे, देव आहे. आणि मग देव नामदेव महाराजांकडे जायचे. नामदेव महाराज देवाकडे जायचे. नामदेव महाराज जर 2 तास उशिरा आले तर नामदेव महाराजाच्या वाड्यात यायचे. कुठेही माझा नामा. आणि जर देव बोलले नाही तर नामदेव महाराज उपाशी राहायचे. आणि पाहता पाहता इतकी सांगड जमली महाराज गोट्या खेळायला सुद्धा एका ठिकाणी. कोण डाव मांडावा नामदेवाने आणि गोटी उडवावी. मोठ्या महात्म्याच्या तोंडून ऐकलेल्या कथा आहेत, उगाच नाही सांगणार. इतकं शक्यत्व झालं. आणि एक दिवस वाळवंटामध्ये बैठक बसली. सर्वस्वत लोक फक्त टच करून जातो. गोरोबा काका बसलेले. गोरोबा काकाला मुक्ताईने विचारलं दादा बाबा तुम्ही मडके घडवता ते कच्चे का पक्के कसे ठेवल्या जातात. म्हणले भट्टीतून काढले की वाजवून पाहिजे. खनखन वाजलं की समजायचं हे पक्क आहे. आणि असं कुठं चोळ पंक्चर जर असलं ते बदबद वाजतं. हा आणि बदबद वाजणारेच जास्त आहेत. खनखन वाजणारे सध्या कमी आहेत. पण सांगेन तुम्हाला खनखन वाजवण्या इतकं भाजा तुमची किंमत बदबद वाजणाऱ्यापेक्षा मोठीच होणार आहे. फक्त खनखन वाजा. हे लय अवघड आहे महाराज. हा खनखन वाजलं पाहिजे माणसाला. उगा मग काय चाललं तुमचं
कधी नियोजन तुमचं काय घ्या नाही करते नाही तर नाही करणार ते तुला काय पण करणार बदबद वाजणार आहे आणि खनखन वाजतेत ना लोक त्याच्याकडे जातात महाराज आली एवढी सेवा ते म्हणते दिली असते हो पण बसत नाही बाबा बसवा ना 500 रुपये देतो शिल्लक आमच्या महाराजाकडे एक जण गेलतो आम्ही पंढरपूर इथं माहिती आहे तुम्हाला केवळात सप्ताह केला आम्ही आणि ते माझ्या बोले होते माझ्याकडे जुनी ते 3 दिवस म्हणलं बाबा तुम्ही गाडी लावून द्या माझ्या गाडीत फिरा चालत नाही मी गाडीत बसल बाबाला कीर्तन झाल्यावर नेलं जिथं उमर होते आपल्या तालुक्यातला प्रतिष्ठित माणूस आला नाव मला एकट्यात भेटावी सांगेल त्याच्यात 4 लोक आहे पुन्हा मध्यस्थी असं बी काही नाही बोबा टाका जायलो प्रतिष्ठित माणूस ते आमच्या सरपंचाकडे गेलं सरपंच म्हणे भाऊ आम्हाला काही माहित नाही ते महाराजचे विद्यार्थी झाले महाराज झाले मला फोन करून द्याला ते माझ्याकडे आले ते म्हणे महाराज किती घेतील म्हणलं मार खातील किती देशील म्हणलं तर मार खाशील उगा येडेपणा करू नको तुला तारीख पाहिजे ना मध्ये वय पाया पडून सांग आमची अशी अशी सेवा आहे घेता का ते मध्ये गेलं आणि त्यानं विचारलं बाबा अशी अशी आमची तारीख आहे ते म्हणे बाबा आम्ही सेवा म्हणत जाऊ तारीख म्हणून तारीख जत्रा आहे मध्ये राहते आणि सेवा वारकऱ्यांमध्ये असते आणि सेवा म्हणत जाऊ बरं बरं बाबा सेवा द्या बाबा म्हणे पाहिजे मी डायरी मग मी ती डायरी पाहिजे मला बाबा 16 येतो तेव्हा आणि नियम आहे बाबांचा 16मध्ये बाबा कुठं जात नाही मग गपचीप उठाव का नाही पण ह्या लोकांना वळवळ वाढली ते म्हणे बाबा मोठ्या वक्त्याची कथा आहे 5 लाख रुपये दिले म्हणे कथा काढायला तुम्हाला किती लागते ते सांगा मी तर गायब झालो तिथून म्हणलं उद्या आपल्या दगड यायला नको महाराज माझ्या डोळ्यासमोर आहे अशा शिव्या दिल्या महाराज आम्ही हात जोडून त्या माणसाला काढून दिलं जे ओरिजिनल माणसं असतात ना ते खनखन वाजतात विरोध हो नाही तर सपोर्ट हो विठाला विठाला खनखन वाजलं ते पक्क आहे आता हे मुद्दा लक्षात घ्या खनखन वाजतं ते पक्क आहे म्हणून बाबा जर मडके कळत असन तुम्हाला तर मग तुम्हाला माणसंही कळत असन गोरोबा काका म्हणे पाहू नका म्हणे आतला 1 मिनिटं कमी लवकर उठान मोकळे व्हा बरोबर 7 वाजून 59 मिनिटाला काका उठले गोरोबा काका हो ना पाहून घ्या तुम्ही गडे काका उठले थापट नव्हतं काकाच्या हातामध्ये काका गेले निवृत्तीनाथाच्या डोक्यावर मारले अरे ज्याचं नावच निवृत्ती आहे जो कधी वृत्तीवरच आला नाही त्याला कशाचं दुःख निवृत्तीनाथ शांत आहेत ज्ञानोबारायच्या डोक्यावर मारलं ज्ञानी यांचा राजा गुरु महाराज ज्ञानांचा जो राजा आहे आणि आमच्या अनाथाची जी माय आहे ती इतकी कच्ची नाही आज ती कोट्यावधी बालकांचं पोट भरण्याला आज सक्षम आहे तर जिवंत असताना ती किती श्रीमंत असेल महाराज आज आम्ही आळंदीला गेलो महाराज फाटक्यात धोतरात होतो आमची आई किती श्रेष्ठ आहे सांगतो तुम्हाला फाटक्यात धोतरात होतो साहेब पण आज आम्हाला जे कपडे पाहायला मिळत नाही लोक ते घेऊन येतात साहेब महाराज एवढे शिवाना आपण म्हणावं साहेब 2 कपडे आहे ना कशाला 3रा शिवायचा ते म्हणतात महाराज तुम्ही आमच्या मुलासारखे सांगू आम्ही त्यांच्या मुलासारखे झालो कारण आमची आई जगाला माया देणारी होती म्हणून त्यांच्या मुलासारखे झालो आमची माय महाराज डोक्यात मारलं माय शांत बसली नामदेव महाराज होते पुढं थापटणं आलं नामदेव महाराजाच्या डोक्यावर मारणार वरतूनच हात धरला अरे आहे का डोकं 78 वर्षाचे गोरोबा काका आणि 25 वर्षाचे नामदेव महाराज बोलण्याची पद्धत आहे का एखादी मोठा माणूस बोललाय असेल काका असं बोलू नका बरं हे बोलण्याची पद्धत आहे पण कच्चं मडकं आहे ना बदबद वाजतं कुठं कोणच्या चाली म्हणा हे पक्क्या मडक्याला कळतं कच्च्या मडक्याला भैरवीत बी सुरुवात चालते ज्याला हरिपाठ वाजवता येते ते म्हणतं मग क्लास चालू आहे ज्याला कीर्तन वाजवता येतं ते म्हणतं आपल्याला काही येत नाही उगा तोडकं मोडकं वाजवतो ज्याचा गाथा पाठ आहे ते म्हणतं नाही आपल्याला काही येत नाही बा
ज्याची 2च टिपणं पाठी ते म्हणतं आपल्या तालुक्यात तोड नाही, तुला तर पोत्यात बांधून आणा. ते कच्चे मडके. नामदेव महाराज अजून पटके नाही. हात धरला, आहे काही कळतं का म्हाताऱ्या तुला? मला मारतो, मला पाहतो. अरे तुला काही कळतं का? आयुष्य निघून गेले पण जगाच्या मालकाचं नख दिसलं नाही, पण माझ्यासोबत खातो खेळतो. तुम्हाला कळतं का मी कोण आहे? गोरोबा काका हुशार आहे. गोरोबा काकांनी थापटणं टाकून दिलं, सांगितलं मुक्ते एवढं कच्चं राहिलं. आता एवढ्या समाजामध्ये जर एखाद्याला कच्चं ठरवलं महाराज तर काय वाटतं तुम्हाला? आता ते नामदेव महाराज होते ते होते म्हणून मिटलं जागेवर. ते जर पौर्णिमेचं कीर्तन असतं एखाद्याला म्हणलं असतं तो कीर्तन पळलं, जे म्हणलं पळलं त्याला कीर्तन करून आडवं पाळलं असतं, तू फक्त बाहेर ये. पण ते कोण आहे? गोरोबा काका आहेत. नामदेव महाराज उठले, पळतच देवाकडे गेले. देवा दोनदा झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, अपमान केला तुझा, झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. महाराज गेले आणि असं धोतर उचललं, असं खिशात घातलं. कळतं का तुला काही? अरे खातो माझ्यासोबत, बसतो माझ्यासोबत, एवढ्या समाजामध्ये माझी नाचक्की झाली, माझा अपमान झाला, धोतर घेऊन इथंच बसला, तिथं आला नाही. नामदेव देवाला हात जोडले. आता बोलण्याचा भाषा अशी आहे कारण देव आणि नामदेव महाराज वेगळे नाहीत, पण नामदेव महाराजांनी फक्त सगुण पाहिला, निर्गुण अजून. एवढं कळालं की अभंग सुटला आपल्याला, टेन्शन घेऊ नका तुम्ही. नामदेव महाराजांच्या लक्षात आलं, देवाच्या लक्षात आलं, नामदेव महाराजांना अजून उमज नाही. मग कशी येईल? नामदेव महाराज सांगायला लागले, देवा तुला काही कळतं का रे? पहिलं तर शिवेदून घेतले देवाला, पण असं असतं प्रेमाची व्यक्ती असली की अगोदर बोलायचं असतं आणि नंतर जवळ जाऊन रडायचं असतं. बापाचं आणि पोराचं जर भांडण झालं ना, काय भांडणं खुंबाळी करून घ्यायची आणि नंतर पोरानं फक्त बापाजवळ येऊन वाढायचं आणि सांगायचं बाबा तुम्ही म्हणून मी. संपलं. बाप नावावरच करून देते दुसऱ्या दिवशी. हो ना. नामदेव महाराज जवळ गेले. देवा इतकं नको कमी मी तुला, माझा अपमानच करायचा होता तर कशाला तिथं पाठवलं मला? तुला जर सांगितलं असतं तर तू तोंड पाहिलं नसतं पुन्हा. नामा जे खरं आहे ना ते खरंच असतं. घुबडाने किती जरी म्हणलं सूर्य नाही तरी सूर्य हा असतोच. सूर्य घुबड नसल्यावर सुद्धा राहणार आहे आणि आहे तेव्हा सुद्धा. म्हणजे नामा राग नको येऊ दे तुला. जवळ घेतलं बघ तुला अजून भगवान परमात्मा म्हणजे पांडुरंग कसा आहे ते अजून तुला कळालं नाही. काय सांगतो देवा, माझ्यासोबत बसतो, माझ्यासोबत उठतो. नामदेव महाराजांना सांगितलं, तू मग ऐकतो का? म्हणजे बोल, तुला खरंच देव कळाला नाही. मग नामदेव महाराजही हुशार आहे. नामदेव महाराजांनी सांगितलं, मग सांग तो कसा आहे? ते म्हणले, सोनारानं टोचाव. कान सोनारानं टोचाव. घरच्या घरी जर राडा केला तर पित्त बिन दुखत बी. घरच्या घरी टोचू नये. ते म्हणले एक कर, औंढ्याला जाय, बीडमध्ये औंढ्याला जाय, तिथं तुला मी काय हे कळेल. नामदेव महाराज तिथं गेले. तिथं गेल्याच्या नंतर असं वाटलं विसोबा खेचर नावाचे सद्गुरू आहे, त्यांना भेटण्यासाठी सांगितलं. पण गेलेच ना, आपण औंढ्यामध्ये नागनाथाचं काय करू, दर्शन करून मग पाहू कुठं आहे साधू. दर्शनाला गेले, दुपारचा टाईम आहे. आतमध्ये प्रवेश केला. जर्जर झालेला म्हातारा, 80-85 ज्याचं वय, देवाच्या पिंडीच्या डोक्यावर पाय ठेवून झोपलेला आहे म्हातारा. नामदेव महाराजाची तळपायाच्या मस्तकाला गेली. अरे देवाच्या डोक्यावर पाय ठेवून झोपतो गड्या. गेले, लाख मारली असती, पण कुठे? हा, हे सांभाळत जा, तंबाखू खात जा, पण कमीत कमी कीर्तनात खात जाऊ नका. म्हणजे खात जा असं माझं म्हणणं नाही, शासनानं बंद केलं ते आता. नामदेव महाराजांनी राग आवरला. त्या साधूला उठवलं. बाबा कळतं काही? काय झालं रे? काय झालं? काय म्हणता वळतोंड करून? शिवजीच्या पिंडीवर पाय ठेवून झोपला, काही वाटत नाही का? अरे बाळा,
मी पाय घसरून पडलो रे, पाय दुखायला लागला आणि माझा पाय आता उचलत नाही. राजा, जिथं पिंड नाही, जिथं देव नाही, तिथं ठेव गड्या उचलून. काय गोड वाणी येऊ. नामदेव महाराज म्हणले बोलायला तर गण गोड बोलतो, पण काम चांगलं नाही. पाय उचलला आणि दुसरीकडे ठेवला. काय नवर, देवानं डोक्यावर पाय घेतला म्हणजे पिंड तयार झाली. नवल वाटलं, पिंड तयार झाली. पुन्हा दुसऱ्या ठिकाणी ठेवला, पुन्हा पिंड तयार झाली. आणि मग लक्षात आलं नाम याचा नाम याचा खेचर दाता. मग लक्षात आलं हे काही साधं सुद्धा नाही. पाय धवले, बाबा हे काय चमत्कार आहे. आणि मग सांगितलं, तुला सांगू का, देव फक्त पिंडीतच नाही, व्यापक स्वरूपानं देव कुठं कुठे. विठ्ठल जळी स्थळी बारा सीता धाम नाही उरला, अज्ञा दृष्टीने पाहिला विठ्ठल देव आहे, देव आहे उदया मती सोने मारे, देव नटला नाना करी बसरी करा करी. असे साप्ता म्हणे भगवानी उरला चराचरी. आणि मग पश्य शृण्वन पुष्य जिग्रन नशनन गच्छन स्वपय श्वसन प्रलपन विसर्जन ध्वन्न उन्मिशन निमिशन. आपी साधूचं लक्षण सांगितलं, देव व्यापकत्वाचं लक्षण सांगितलं. आणि मग नामदेव महाराजांना कळालं मी देवाकडे जात नाही, माझ्यातच कोण आहे ना कळे. आता लोक देव फक्त मंदिरात होता पण तो बाहेर कळत नव्हता. पण सद्गुरूनं हात ठेवला, ना कळे ते कळे विन गुरु. गुरु शिवाय जे ना कळत होतं ते कळत नाही. म्हणून देव ना कळता होता, कळाला. मग त्याच्या पाठीमागं पळाले. पुढची कथा, कोगडी बोटी कैसी खासी, नामा घेऊन तुपाची वाटी, नामा लागे श्वानापाठी, हाती घेऊन तुपाची तमान पाहून घ्या मग पाठ नाही. उगाच काही म्हणण्यात मजा नाही. हा विठाला विठाला लय स्थिर चालू आहे महाराजाच. काय सांगावं तुम्हाला, लय स्थिर चालू. हे मी गण बांधावे फोडायचा प्रयत्न केला पण हे फुटू देत नाही. हे नुसतं असं पाहिलं पुढचा विनोद दिसतच नाही, काळा काळा दिसतो, जावळा जावळा दिसतो विनोद. मोठी माणसं आहेत ना, काय मोठ्या माणसांमध्ये आपल्यासारख्यानं बोलावं. खरं म्हणलं ते या मोठ्या माणसाचे उपकार आहे माझ्यासारख्याला कीर्तन द्यावं. नाही एवढे किचकट अभंग मिसाळ महाराजने सोडवावी अजिबात नाही. हे राऊत महाराजांची कृपा नाही तर आपली काय अवकात आहे. विठाला विठाला ना कळे ते कळे, कळे ते ना कळे. आता पुढचं चला, ना कळे ते कळे. 8:30चा टाइम आहे बोलतो, 8-10 झाली. ना कळे ते कळे. आता इथं लोक आलो आपण. काय कळत नव्हतं, काय कळत नव्हतं, देव कळत नव्हता. देव फक्त कुठे दिसत होता, मंदिरात. पण समाजात दिसत होता का नाही, ना कळे ते कळे. जे कळत नव्हतं ते कळालं, जे कळत होतं ते कळालं नाही. आता मात्र अवघड. काय कळत होतं, घर बांधणं कळत होतं. काय कळत होतं, म्हैस दुधाची घ्याव का बिगर दुधाची घ्याव हे कळत होतं. काय कळत होतं, पतसंस्थेत पैसा टाकाव का राष्ट्रीयकृत बँकेत टाकाव. हा किराणा दुकान आहे महाराज, मी जातीचा केली माणूस असं काय करता तुम्ही. आपल्याकडे सगळं भांडवल आहे, पार चहापत्ती पासून तर गुळालो. काही सांगा ना तुम्ही, गिरायक आल्यावर वापस जाऊच देत नाही मी. नाही कळालं, कळलं तुम्हाला विठाला
जे कळत होत, काय कळत होतं महाराज? प्रपंच कळत होता हो, पण प्रपंच कळत होता, पण तो खरा कधी कळाला माहितीये का? तो खरा कधी कळाला? बैसता संताचे संगती, कळवाले कमळापती माझे कोणी. जे कळत होत ते नाकळत झालं म्हातारपणात. कळत होतं, सगळे लोक पाया पडत होते, जो लोक हातात पैसा होता हातातला पैसा गेला आणि येणारे लोक सुद्धा गेले. जे साहेब म्हणत होते ते आता म्हातारा म्हणायला लागले. याच कारण जो वरे चळण वरे मानसिला आला बाबूला आता इंद्रिय बाबल. जोपर्यंत प्रपंच करत होता कधीपर्यंत? दुधाच्या डेअरीचा संचालक होता तोपर्यंत, जोपर्यंत पतसंस्थेचा संचालक होता तोपर्यंत प्रपंच करत होता. पण जेव्हा खिशातला पैसा संपून गेला ना साहेब, तेव्हा प्रपंच विसरला आणि देव करायला लागला. म्हणून म्हातारे माणसं कीर्तनाला जास्त का तरुण माणसं? बोला होय. तरुण पोर कीर्तनात नाही. कीर्तन चालू झाले की ते बाहेर गाड्यावर बसते. बघाय बो आजचा चांगला बोलू राहिला. आणि म्हातारे कुठे आहेत? कीर्तनात. म्हातारा कोण झालं? ज्याला साहेब म्हणत होते ते कैसा विपरीत झाला, कैसा विपरीत झाला तोची नवे तुझ्या, तोची नवे तुझ्या. आता माझ्या दृष्टी दे माझ्या बापा दृष्टी दे. कळत नव्हतं काय? कळत होता तो प्रपंच. काटकसरीनं परमात्मा प्रपंच केला, इतका काटकसरीनं केला, इतका काटकसरीनं केला. आयुष्यभर गणिताचं, आयुष्यभर संसाराचं गणित जुळवलं. पण आयुष्याच्या शेवटी अंतकाळी मी परदेशी ऐसे जाणोनी मानसी म्हणून या ऋषिकेशी. याचं PhD माहिती. त्यावेळेस कीर्तन म्हणलं की चिंतन, गायक वादक टाळकरी हिना पकवान. काही दिवसानं माणसं घेऊन येणार नाही. 2 टांगल्याचे ट्रॅक्टर घेणे आप्पा मला खाऊन मारा. काहीच नाही. एका टांगलीमध्ये आपलं टाळ विना पकवास गायक वादक सगळे. हा ते साऊंड सिस्टम आहेच का आपलं? तेवढं जण होतं म्हणून आणलं नाही. सगळं घ्यायचं. एक टांगली काही नाही, त्यांनी फक्त सांगायचं महाराज माणसं कमी, 100 रुपये दे. किती लागते सांग? म्हणजे मग तुम्ही कुठं बसताल? म्हणजे गाडी चालवता येते मला, ट्रॅक्टर चालू, काय अडचण आहे? ऐका, प्रपंच कळत होता. किती कळत होता, किती कळत होता. 1000 लोक येऊन बसत होते साहेब. तुमच्यामुळं आमचं काम झालं. कळत होतं. पण कधी विसरलं? जेव्हा हातातली सत्ता संपदा सगळी निघून गेली तेव्हा कळतं. कसं झालं? ना कळतं झालं. आता बारीक ऐका. धोंड्याला धोंडा आला. धोंडा लग्न झाले. पहिल्या धोंड्याला धोंड्याची किंमत होती. अर्थाचा बी अर्थ करू नका. कुठा भंगार कीर्तन इकडं तिकडं आकडे टाकले की मीटरच जळालं. पहिल्या धोंड्याची किंमत होती. पहिल्या धोंड्याला जी किंमत होती धोंड्याला, दुसऱ्या धोंड्याला ती किंमत होती का? तिसऱ्या धोंड्याला, चौथ्या धोंड्याला लहान धोंडा आला. नाही कळलं तुम्हाला? मग नवे कपडे मोठ्या धोंड्याला का लहान धोंड्याला? उमजन तुम्हाला. पहिल्या धोंड्याला जी किंमत होती ना साहेब, जे कपडे होते, जे अन्नदान होतं, ते दुसऱ्या धोंड्याला सासऱ्यानं केलं नाही. कारण तिथं किंमत कमी झाली.
याच्या पुढे जाऊन सांगतो. पत्रिका कोणाच्या नावाने येत होत्या? आदरणीय श्री मिसाळ महाराज संस्थापक अध्यक्ष पत्रिका आली. मी म्हातारा झालो, हातपाय चालणं बंद झाले, झावळं झावळं दिसायला लागले. जेवायला बसला, वरणात टोपी पडली, चपातीच म्हणून चुळू राहिला. आणि मग म्हणतो वाकड कशी झाली? अरे टोपी राजा ती. ही परिस्थिती झाली. आणि मग घरातले लोक म्हटले, हा बाबा तुम्ही काय आता घर सोडून नका, तुम्हाला आता नाही कळू राहिला अजून मी, तुम्हाला आता कळत नाही. आता लोक कळत असलेला प्रपंच शेवटच्या काळात माणसाला न कळता होतो. म्हणून तो न कळता होण्याच्या अगोदर भगवान परमात्मा कळायचा असेल तर ना वळे ते वळे, आता वळे ते ना वळे एवढा शब्द सांगतो फक्त. 17 झाले. हा माझं काम लय बरं. एकटा आता कीर्तन असं आहे, समाजसेवक माणूस मी नेहमी. मला माने बाबा नेहमी हसते म्हणजे बाबा आणि कधीतरी आराम करा. आता सकाळी बोरगावला होतो मी, सिस्टम होतं आमच्या मंडळीत. सकाळी बोरगाव, दुपारी कथा केली संभाजीनगरला, आता पुन्हा कीर्तन. इमानदारीनं समाजसेवा एवढी रक्तात भिनेली, अजून बी कीर्तन द्या तुम्हाला येत. 9 ते 11, 9:30 ते 11:30 काहीच अडचण नाही. जाऊ द्या. वळे ते ना वळे एवढाच शब्द सांगतो फक्त. 13 मिनिटं माझ्याकडे बाकी. ना वळे ते वळे, वळे ते ना वळे, गोंधळ घालू नका. ना वळे ते वळे म्हणजे आपल्याकडे एक मन आहे पहा. हे पहा, कळतं सगळं पण वळत नाही. वळत नाही ते ज्ञान, वळत नाही ते ज्ञान. माणसं म्हणत असतात पहा, अहो तुम्हाला सांगू का, जेवढं कीर्तनकार दारूवर बोलतो त्याच्यापेक्षा जास्त दारू पिणारा दारूवर बोलतो. आपण एखाद्याला म्हणा, एखादी दारू पिला आपल्या पाया पडा, आपण नुसतं म्हणा दादा चांगलं नाही, महाराज कळतं. काय सांगा, माझी सगळी इज्जत गेली दारूमुळं. माझी बायको मला चांगलं म्हणत नाही दारूमुळं. काय सांगावं महाराज, माझं गाव मला चांगलं म्हणत नाही. कशामुळं? दारूमुळं. मग सोडायचा प्रयत्न केला नाही का? मी माळ घालतो ना. ते म्हणले मी आता याच्या पहिले 5 केलते. गुरु म्हणलं दत्तात्रयाच्या पाठीमागं लागन तो नंबर, अजून घे करून 19. 5 केलते, गण दारू सोडली हो. मला मग होतं काय? ते म्हणे बाबा 6 वाजेला काहीच वाटत नाही, सगळं काम धंदा सगळं असं वाटतं. म्हणे महाराज आता माळ करीत तुमच्या संगत. मला माझ्या संग नको येऊ, उगा नको लपडे आलो माझ्या पाठीमागे. म्हणे 6 वाजेला दम निघतो. पण होता असं, 6 वाजले की आपोआप पाय थरथर करायला लागतात. आपोआप समोरचे माणसं 2-2 दिसतात. हा ना, मग असं ताट करून पाहत होते. रावसाहेब राम उभी आले का? आम्ही एकटाचे देव. आपोआप 6 वाजता 2-2 दिसतात. आणि मग इच्छा होत नाही, पण आपोआप पाय कुणीकडे जाते? गुत्त्याकडे जाते. महाराज दारूनं माझं वाटोळं केलं, पण काय सांगा, सोडायला जाऊ तर सुटत नाही. कळत नाही का त्याला? कळतं, फक्त काय होत नाही, वळत नाही. मग ते वळतं कशामुळं? ते वळतं गुरुमुळं. कसं वळतं तुम्हाला 2च मिनिटात सांगतो. हरिपंडित नावाचे नाथ महाराजांचे चिरंजीव आहेत. वेदशास्त्र संपन्न ज्यांना पदवी आहे, काशीमध्ये ज्यांचा बोलबाला आहे, आणि उत्तर भारतामध्ये ज्यांचं नाव ऐकलं की विद्वान लोक त्या ठिकाणी द्वंद्वा खाली बसतात. एवढं विद्वान व्यक्तिमत्व आहे हरिपंडिताचं. पण जेव्हा हरिपंडित घरी आले, नाथ महाराजांनी सांगितलं वारकऱ्याची सेवा कर. हरिपंडितानं सांगितलं अयमात्मा ब्रह्म, प्रज्ञानाम ब्रह्म. ते म्हण बाकी सगळं सोड, हरिपाठ म्हण. हे तत्वज्ञान नको सांगू. त्यांनी सांगितलं इथं तत्वज्ञान सांगायचं नाही. हरिपंडितानं सांगितलं तत्वज्ञान मी
सोडणार नाही. एकाच घरात राहिले पण शेवटपर्यंत मनाचे विचार जुळले नाहीत. विद्वान बापाची किंमत विद्वान माणसाला कळू नये का? बोला. कीर्तनकारांना आईवर बोलायचं नाही, अनाथ आश्रमात कीर्तनकाराची ठेवायची शोभत का? बोला. 2 तास कीर्तन बापावर बोललाय आणि बाप कुठे म्हणले अनाथ आश्रमात, शोभत का? 2 तास भाषण केलं. दारू बंदी, दारूनं वाटोळं झालं, गाव संपलं, दारूनं असं केलं, दारूनं तसं केलं. मी त्याला भेटायला गेलो. म्हणलं साहेब काय नवल आहे तुमचं, काय बोलले तुम्ही दारूवर? ते म्हणे काहीच नाही, 1 क्वार्टर घेतलं की बोलता येतं. दारूवर बोलणाऱ्याला दारू घ्यावी का? घ्यावी का? नाही. याचा अर्थ आहे त्याला दारू कळाली पण सोडता आली का? वळाली नाही. आता ऐका, हरी पंडित बापाची व्याख्या कळाली नाही, बाप कळाला नाही, पण तिथंच एका गरीबाचं लेकरं होतं आमच्यासारखं. गरीबाचं लेकरं आमच्यासारखं नाथ महाराजांच्या वाड्यात होतं. काम काय करायचं? लिहिता वाचता येत नाही. काम काय करायचं? कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. देवासोबत कावडीनं पाणी व्हायचं. माहित नाही देव आहे, त्यांच्यासोबत पाणी व्हायचं, झाडून काढायचं, पाय दाबायचे नाथ महाराजांचे. आयुष्य संपलं आणि भागवत अपूर्ण राहिलं. भागवत, रामायण, महाभारत रामायण वाचलं ते, पण आता तुम्ही बसले सगळं पानं उचकू चिटकू राहिले सगळे. रामायण अर्ध राहिलं आणि मग ज्याला काहीच येत नाही, बाकी लोक म्हणे, नाथ महाराज म्हणले जायचं गड्या मला आता. बाकी म्हणे बाबा रामायण अर्धवटच राहिलं ना, ते पूर्ण कोण करल? बाकीच्यांना असं वाटलं होतं की हरी पंडिताचं नाव सांगते, कारण कोण आहे? मुलगा आहे. आणि पुन्हा कोण आहे? विद्वान आहे असं वाटलं होतं. पण नाथ महाराज मध्येच बोलले, इकडे ये रे. हरी काय नाव? गावबा त्याचं नाव. गावबा जवळ आला. बोला ना माय बाप. जोहार माय बाप जोहार, तुमच्या महाराचा मी महार, तुमच्या उष्ट्यासाठी आलो, कृपा करा की जे माय बाप. माय बाप जोहार. काय सांगन बाबा, उद्या तुला रामायण करायचंय. ते म्हणले रामायण? कोणचं रामायण? मी जे अर्धवट लिहिलं ते. नाथ महाराजांना 2दा हात जोडले म्हणून बाबा लिहिता येत नाही, वाचता येत नाही, आतापर्यंत काय हेच कळालं नाही आणि वळालं तर अजिबात. नाथ महाराज म्हणले जाऊ बसून पाय बरं. नाथ महाराज खाली उतरले. घाबरत घाबरतच ते बसलं. जसं मी सुरुवातीला कसं आलतो तसं ते घाबरत घाबरतच वर बसलं. पण त्याला माहीत नव्हतं समोर नाथ महाराज बसलेले. ही समोरची नाथ महाराज बसलेली हे त्याला माहीतच नव्हतं. आणि मग नाथ महाराज खाली उतरले आणि स्वतःच्या आसनावर बसायला गावबा बसला आणि डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं, पाय बरं पुढं काही दिसतं का? आणि मग त्यानं पुढचं रामायण सांगायला सुरुवात केली. नावळे ते वळे शास्त्रार्थ पंडित, पण त्याला ते करता आलं नाही. पण ते ज्ञान ज्याच्याकडे नाही पण ते वळवून आणलं. ना वळे ते वळे गोविंद. आणि मग नामदेव नाथ महाराज म्हणतात, काय सांगावं तुम्हाला, आता प्रमाण म्हणू नका, आता फक्त अर्थ सांगतो. एवढंच किचकट होतं जरासं. मग नाथ महाराज सांगतात, काय सांगावं तुम्हाला, निर्गुणी पावले सगुणी भजता, विकल्प धरिता जीवा जळे. म्हणले महाराज निर्गुणाला कसं काय प्राप्त होईल माणूस? तर असं आहे, 2 मिनिटात उदाहरण देतो. भागवतामध्ये 80व्या वर्षी एकाला पुत्र झालता. पहा त्याचं नाव, 80व्या वर्षी पुत्र झालता, त्याचं नाव नारायण ठेवलं होतं. आजमेर. आजमेर तुम्ही आजमेर ओळखत नाही? आजमेर ओळखत नाही? कथा ऐकत जा. आजमेर
नाही नाही ते नाही म्हणणार मी, तुम्ही चिंता नका करू. मी माहीत परिस्थितीने काय मोठेपणा कशात सांगू का मला, आपण मोठ्याच्या मांडीवर बसावं आणि मोठ्या माणसानं असं पाठीत जोरात मारावं. ते मारण्या पाठीमाग त्याचा राग नाही राहत, त्यानं मोठं व्हावं ही अपेक्षा असते. आणि हे आमच्या तालुक्यातली भीष्माचार्य म्हणजे थाप देणारी माणसं आहेत. हे लहान लहान आमच्यासारखे कीर्तन करताना व्यासपीठावर उभे केले आणि त्यांना मोठेपण प्राप्त करून दिले. खरं सांगू, आम्ही भीष्माचार्य पाहिले नाहीत महाभारतातले, पण वागण्याच्या, ज्ञानाच्या आणि बोलण्याच्या बाबतीत ही भीष्माचार्याची आमच्यासाठी. सगळी मंडळी काय वैभव वर्णन करावं सोडा. नारायण आजा मेळानं नाव ठेवलं ते साधूनच सांगितलं. मला फक्त इतकंच सांगायचंय, निर्गुणी पावले सगुणी बसता, विकल्प धरिता जीवा धरे. परिणाम असा झाला, 80 वर्षी पोरगा झाला, लहान होता, चिंता लागली याचं कसं होईल, मरायला टेकला शेवटच्या श्वासाला. साधू मरत असताना आपला मोक्ष कसा प्राप्त होईल याची चिंता करतो, आणि प्रापंचिक मरत असताना माझ्या पोरायचं कसं होईल याची विचार करतो. हा प्रापंचिक आहे. आणि मग चिंता लागली, नारायणा अरे कसं होईल, नारायणा कसं होईल. आणि पाहता पाहता मृत्यू पावला. परिणाम असा झाला, यमदूतही आले आणि देवदूतही आले. यमदूतांना काढून दिलं, तुम्हाला इथे ते सत्ता कुठं, नामधारकाच्या शिवा नका जाऊ तया गावा. उलट म्हणलो मी, पण प्रमाण स्वीच नका जाऊ तया गावा, नामधारकाच्या शिवा तिथं जाऊ नका. काढून दिलं आणि देवाच्या विमानात बसवलं, घेऊन गेले. एकानं प्रश्न विचारला, त्या यमानं प्रश्न विचारला 8:28 म्हटले, हे पाय हे आमचं गिराईक होतं, तुम्ही कसं काय घेऊन गेले. ते म्हणले, अरे यानं मरताना देवाचं नाव घेतलं ना. ते म्हणे, बावळले तुम्ही, यानं देवाचं नाव नाही घेतलं. यानं कोणाचं घेतलं, यानं कोणाचं घेतलं. हॅलो, आवाज द्या थोडंसं, सोडतो मी लगेच. हॅलो हॅलो, हा, नाव कोणाचं घेतलं, पोराचं. आणि तुम्ही म्हणता नाव कोणाचं घेतलं, देवाचं. हे तुमचं चुकलेलं आहे. देवाच्या दूतांनी सांगितलं, आई नारायण हे नाव त्यानं पोराचं जरी ठेवलं असेल तरी ते मूळ नाव कोणाचं आहे, देवाचं आहे. त्याच्यामुळे त्यानं पोराचं जरी नाव घेतलं तरी ते कोणाला प्राप्त होतं, देवाला. सगुणी भजता निर्गुणी पावले. आणि याच्यावर जर आपण आक्षेप घेतला, विकल्प धरिता जीवा जळे, जसं तुकोबारानं आक्षेप घेतला, अनगड शहाला जळावं लागलं, विकल्प धरिता जीवा जळे. मग संन्यासी धरी बहुरूपी धरी संन्यासाचा वेश. बहुरूप्यानं संन्यासाचा वेश घेतला, उदाहरणच दिलेलं आहे. जसा बहुरूपी आला आणि संन्यासी झाला, लोकांनी संन्याशाला पैसे दिले. पैसे कुणाला दिले, संन्याशाला, पण ते कोणाच्या खिशात गेले. तसंच आपण भजन केलं सगुणाचं, पण ते पावड्यात कोणाचं पडलं, निर्गुणाच्या. म्हणून आपण सगुण जरी भजन केलं तरी ते कोणाला प्राप्त होतं, निर्गुणाला. ही वारकरी संप्रदायाची व्यापकत्व आहे, ही व्यापक भावना आहे. तुम्ही सगुण म्हणा, तो निर्गुणापर्यंत पोहोचतो. आणि एवढं असून महाराज म्हटले, का हो हे जरा असतो कळत नाही, निर्गुण सरगुण सगुण, निर्गुण निर्गुण सगुण, हे कळत नाही. हे का कळत नाही म्हटले, असं आहे, हा खेळ आहे आणि हा खेळ प्रत्येकाला कळत नाही. खेळतो येण्याची खेळावा, खेळतो येण्याची खेळावा, नटतो येण्याची आवगावा, नटतो येण्याची आवगावा. नाटातले प्रमाण आहे, मी तेवढंच पाठ करेल, चिंता नको करू. हा, नटतेनच नटला आणि खेळतेनच खेळावा. महाराज पण मग ते दिसत नाही ना आम्हाला, ते दिसन. द्वैत आणि अद्वैताचा हा खेळ आहे आणि तो खेळतो भगवान परमात्मा. पण जर तो ओळखायचा असेल तर फक्त ना कळे ते कळे, गुरुवीन एका जनार्दनी ओळखिले. आणि पुढचा अभंग आहे, ज्यानं ओळखला त्यानं तो साठवला, ओळखीला हरी साठविला पोट. असाच याचा अर्थ आहे. असा आपला अजिबात डोकं लावणं नाही. जेवढं माझ्याकडून चिंतन झालं तेवढं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. विठोबा विठोबा
कुमारी कुमार 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 कुमारी कुमार 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 कुमारी कुमार कुमार आठ वाजून 32 मिनिटाला जे कळत नव्हतं ते कळायला लागलं. जे न कळत होतं ते जे कळत होतं ते ना कळत झालं. आणि ते कशामुळं झालं तर श्री गुरु राऊत महाराजांच्या कृपेने नावळे ते नाकळे ते कळे गुरवली. म्हणून झालेली चिंतन सेवा या ठिकाणी थांबवतो. आदरणीय संपूर्ण महाराज मंडळी त्याच्यामध्ये एकच नाव घेतो म्हणजे सगळ्यांचा समाविष्ट त्या ठिकाणी झाली असं समजू. आमचे आदरणीय तालुका अध्यक्ष आणि या कार्यक्रमाचे मार्गदर्शक. तालुका अध्यक्ष म्हणजे हे काही कुठं रजिस्ट्रेशन नाही. पण तुम्हाला एक सांगू का, नाही खरंच ना, घर चालवायचं असेल तर घरातला करता माणूस चांगला लागतो. गाव चालवायचं असेल तर सरपंच चांगला लागतो. गण चालवायचा असला तर मंडळाधिकारी गण अधिकारी चांगला लागतो. आणि तालुका असला चांगला चालवायचा असला तर तालुका अध्यक्ष चांगला लागतो. वारकरी संप्रदायातले सगळीच लोक चांगली, फक्त एका ठिकाणी आणणारा माणूस लागतो. एका ठिकाणी आणणारी व्यक्ती म्हणजे आमच्यावर नितांत प्रेम करणारी. आमची धावपळ पाहिजे त्याला मनात असं वाटतं की नको एवढी धावपळ यायला. म्हणजे मला नेहमी म्हणते ती एवढी धावपळ करायचो नका, पण आम्ही समाजसेवेला वाहिलेली माणसे म्हणून नाही दादा ते करावं लागतं. म्हणून ही सगळी सेवा आमच्या आदरणीय सगळ्या महाराज लोकांच्या चरणी समर्पित करतो. आदरणीय अण्णा उपस्थित आहे. अण्णा फार कमी कीर्तनामध्ये तुमची उपस्थिती भेटते, पण हे खरं म्हटलं तर माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. एवढ्या वारकरी संप्रदायातील दिग्गज मंडळी माझ्या भागामध्ये माझ्या कीर्तनात बसली. हे सगळं वैभव जर कशाचं असेल तर वारकऱ्यामध्ये मोठेपणा बाजूला ठेवून लहानपणा घेण्याचं हे द्योतक आहे. म्हणून ही सगळी मंडळी खाली बसलेली. म्हणून कोटी कोटी धन्यवाद सगळ्यांना देतो. 5 मिनटं माझं कीर्तन लांबलं, दिलगिरी व्यक्त करतो. पुनश्च एकदा सांगतो, तुमच्या परिसरात काही अनाथ मुलं असतील ती माझ्यापर्यंत पाठवा. कुठलाही उपाय न घेता त्यांचं 12वीपर्यंत शिक्षण आपला अनाथाश्रम या सगळ्या महाराज लोकांच्या माध्यमातून मोफत करतो. असे विद्यार्थी असतील तर पाठवा. निश्चित राऊत महाराजांच्या कृपेनं ते कार्य आमच्या हातून घडो अशीच अपेक्षा करतो. सुंदर नियोजन ज्यांच्या गावकऱ्यांच्या माध्यमातून झालं. गावकऱ्यांचं नाक म्हणजे आमचे जगदीश आप्पा. आमच्या जगदीश आप्पांच्या हातून एवढं सुंदर नियोजन झालं. आम्ही तर वारकऱ्यांनी त्यांना आपलंसं केलेलंच आहे. आता आमची अशी इच्छा आहे तुम्ही बी त्याला आपलंसं करावं. इतकंच या ठिकाणी सांगतो आणि वाणीला पूर्णविराम देतो. विठाल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले पुढे वेडे वा पुढे उत्तरे. महाराज तुम्ही शिका नाही विचारला अधिकार महाराज तुम्ही शिका मने नामेश्वरा कपाळ पैकी करा. महाराज तुम्ही शिका ज्ञानदेव